झी 24 तास एक पाऊल पुढे। निशिता शिवसेना 47 वर्षांची होते, मात्र पहिलाच वर्धापन दिन आहे, बाळासाहेब नाहीयेत। कशी असेल शिवसेनेची पुढची वाटचाल, नेमकी शिवसेनेनं आता जी रणनीती अवलंबवली आहे त्याविषयी आणि शिवसेनेच्या वाटचालीविषयी आपण बोलूयात। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आपल्याबरोबर फोन लाईनवर आहेत। उदय सर, वर्धापन दिन 47वा शिवसेनेचा, बाळासाहेब नाहीयेत, बाळासाहेब नसताना शिवसेनेची वाटचाल पुढची कशी असेल? उद्धव ठाकरेंची प्रकृती, राज्यामधली परिस्थिती, मनसेचं आव्हान, भाजपबरोबरचे संबंध आणि एकूणच राष्ट्रीय राजकारण काय सांगा? शिवसेनेसमोरचं आजचं सर्वात मोठं आव्हान असेल ते म्हणजे बाळासाहेबांनंतर युवकांना आकर्षित करणे। युवकांना आकर्षित करण्याची जी किमया बाळासाहेबांमध्ये होती ती किमया आता शिवसेनेमध्ये राहिली आहे का, असा प्रश्न आता शिवसेनेसमोर उभा राहिलेला आहे। त्याचबरोबर कोणत्याही पक्षाला काल सुसंगत आणि कालसापेक्ष अशा भूमिका घ्याव्या लागतात। तशा त्या कालसुसंगत भूमिका आणि काळाशी रिलेव्हंट असणं ही एक फार मोठं चॅलेंज आता शिवसेनेसमोर असणार आहे। आपण एक लक्षात घेतलं पाहिजे अजित की 1991 साली राजीव गांधींची हत्या झाली, त्यावेळेला जी पिढी जन्माला आलेली होती ती पिढी आता या निवडणुकीला 2009 मध्ये मतदानाला येणार आहे आणि त्यांची संख्या एकूण मतदारांच्या जवळपास 8 ते 9% आहे। मुद्दा क्रमांक 2, इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर आणि राजीव गांधींच्या मृत्यूपर्यंतच्या काळामध्ये जन्माला आलेली पिढी जी साधारणतः दुसऱ्यांदा मतदानाला येते आहे त्यांची संख्या जवळपास 16 ते 17% आहे। म्हणजे 17 अधिक 9 असं जर का आपण धरलं तर साधारणतः 26 ते 27% जनता ही वयाची 25 किंवा 30 सुद्धा ओलांडलेली नाही। ही सर्वात मोठी ऊर्जा आहे। या ऊर्जेला स्वतःकडे आकर्षित करण्याचं आणि शोषून घ्यायचं काम शिवसेना कितपत करते, त्याकरता कोणते मुद्दे उभारते, त्याकरता कोणत्या प्रकारचं चैतन्यमय वातावरण निर्माण करते, त्याकरता झंझावाती दौरे कसे करते, पक्ष संघटन कसं राबवते, या सगळ्यावर शिवसेनेची पुढची वाटचाल आहे। दुसरा आणि शेवटचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे तो म्हणजे एनडीएशी त्यांचे असलेले संबंध आणि त्याच्यामध्ये असलेला मनसेचा प्रवेश। परवा मागे एकदा मुनगंटीवारांची जेव्हा भेट झाली होती राज ठाकरे यांच्याशी, तेव्हा सुद्धा सेनेला एक प्रकारे त्याचा विषाद वाटलेला होता। परवा फडणवीस जेव्हा भेटले तेव्हाही विषाद वाटलेला होता। मनसे ही त्यांच्या राजकारणातली एनडीएची अपरिहार्यता बनते आहे की काय अशी चिन्ह दिसत असताना या सगळ्याशी ते कसं जुळवून घेणार आहेत हा सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे। आज ज्या हिंदुत्वाच्या गोष्टी, शेवटचा मुद्दा, आज ज्या हिंदुत्वाच्या गोष्टी ते करतायत हे हिंदुत्व जरी सामर्थ्य असलं तरी तेच हिंदुत्व किंवा त्याचा अतिरेकी वापर हा भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या ताकदीवर सत्तेवर नेऊ शकला नव्हता। हेही सत्य आपल्याला नाकारता येणार नाही। त्यामुळे भारतीय मानसिकता बदलते आहे, मराठी मानसिकता बदलते आहे। या मानसिकतेशी काल सुसंगत राहण्याचं सर्वात मोठं आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे। उदय सर, एक गोष्ट आहे ती म्हणजे खरं तर अत्यंत भावनिक मुद्दे बाळासाहेब लीलाया हाताळायचे, बाळासाहेब त्यांचा करिश्मा, हे सगळं यापुढे शिवसेनेच्या सोबत नसणार आहे, असणार आहे ती फक्त आणि फक्त बाळासाहेबांची सगळी जी पाठीमागची जी कामगिरी होती तीच, त्या जोरावरती शिवसेनेला पुढे जाता येईल की शिवसेना नेतृत्वाला स्वतःची धमक, स्वतःचं कर्तृत्व दाखवणं आता काळाची गरज आहे? निश्चितपणे बाळासाहेबांची पुण्याई असणार आहे याच्याविषयी काही वाद नाही, परंतु निव्वळ पुण्याईवर निवडणुका जिंकता येतील असं काही वातावरण मानायचं काही कारण नाहीये। शेवटी एक ग्राउंड कनेक्ट लागतो, तो शेवटच्या पायरीवरचा शिवसैनिक, ब्लॉक लेवलचा शाखा प्रमुख किंवा त्याच्याही पेक्षा सुद्धा गटप्रमुख वगैरे ही मंडळी काय प्रकाराने, काय विचारानं भरलेली आहेत आणि समाजासमोर आपली काय प्रतिमा निर्माण करतायत, काय ग्राउंड लेवलचं काम करतायत, याच्यावरच शिवसेनेचं निवडणुकीतलं यापुढचं यश अवलंबून असणार आहे। निश्चित। डॉक्टर उदय निरगुडकर, धन्यवाद, आपण प्रतिक्रिया दिली। झी 24 तास एक पाऊल पुढे।